पुरी भाजी तर सगळ्यांनीच खाल्ली असेल, पण आज इथे मी बनवले आहे स्पेशल असं संडेला नाश्ता बनवलेला होता आणि ही स्पेशालिटी म्हणजे कर्नाटक स्पेशल आहे. तेच म्हणजे पुरी चटणी. पुरी चटणी ही चटणी थोडी वेगळ्याच पद्धतीने बनवली जाते. पुऱ्या अशा मस्त अशा थोड्याशा बाहेरून क्रिस्पी आणि आतून अशा सॉफ्ट अशा पुऱ्या पाहिजे आपल्याला. आणि ही चटणी बनवायला अगदी सोपी आहे आणि पटकन असा हा नाश्ता रेडी होतो. जास्त वेळ ह्याला लागत नाही आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त असा कलर टेक्स्चर आलेला आहे आपल्या चटणीला. चला मग पटकन वळूया आपण आजच्या रेसिपीकडे. इथे मी पुरी चटणी बनवण्यासाठी 2 वाटी आपल्याला मैदा घ्यायचा आहे. अकॉर्डिंग टू तुम्ही म्हणजे किती मेंबर आहे त्यानुसार तुम्ही मैदा घ्यायचा आहे. इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1-2 चिमूट इथे साखर घालायची आहे. हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. जर तुम्हाला जास्त अशा पुऱ्या क्रिस्पी पाहिजे तर तुम्ही तेल ह्याच्यामध्ये घालू शकता. तेल घातल्याने पुऱ्या कशा आपल्या एकदम अशा क्रिस्पी होतात. आणि मग काय हे व्यवस्थित असं सुक्कच मळून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे. पीठ मळताना आपल्याला इथे एकदम पाण्याचा वापर नाही करायचा आहे. अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या पुऱ्या ज्या आहे ते मस्त अशा क्रिस्पी होईल बाहेरून आणि आतून अशा सॉफ्ट होतात आहे. आणि हे पीठ आपल्याला मळताना अगदी पातळ किंवा अगदी घट्ट असं नाही मळायचं. मीडियम म्हणजे तुम्ही बघू शकता जास्त पातळ पण नाही एकदम घट्ट पण नाही. व्यवस्थित असं थोडंसं नरम होईपर्यंत मळून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चमचा मी इथे वरून नॉर्मल आपलं जे तेल आहे तेच लावलेलं आहे. आणि तेल लावून आपल्याला पुन्हा एकदा हात फिरवून घ्यायचा आहे पिठावर आणि हे झाकण लावून आपल्याला इथे 10 ते 15 मिनटं ठेवून द्यायचं, जेणेकरून आपलं पीठ व्यवस्थित भिजून येईल. आणि इथे पीठ भिजेपर्यंत आपण चटणीची तयारी करायची. चटणीसाठी आपल्याला लागला आहे थोडासा कांदा, म्हणजे मी ते बारीक चिरून 1 कांदा घेतला, 5-6 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायचं 1-2-3 चमचे. त्यानंतर इथे राई, जिरं, कढीपत्ता घालायचा आहे आणि हे व्यवस्थित राई जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये मिरची घालायची आहे. मिरची घालून झाल्यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा अगदी असं जास्त पण फ्राय नाही करायचा, हलकासा फ्राय करायचा आहे, थोडासा कलर चेंज होईपर्यंत. इथे आपल्याला फुटाण्याचं पीठ लागणार आहे. फुटाण्याचं म्हणजे दालिया जे असतं त्याचं मिक्सरला बारीक पीठ करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून हे प्युरी असं करून घ्यायचं आहे. इथे मी अर्धी वाटी फुटाण्याचं पीठ घेतलेलं आहे. हे बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये लम्स ठेवायचे नाही, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तोपर्यंत इथे आपला कांदा पण भाजून गेलेला आहे. जास्त फ्राय करायचं नाही आहे कांदा. त्यानंतर आपल्याला इथे कांदा भाजला ना की ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला. पाणी म्हणजे कसं नॉर्मल जे आपण तुम्हाला जेवढी चटणी पाहिजे तेवढी तुम्ही पाणी घालायचं आहे. इथे मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. पाणी घालून आपल्याला ह्याच्यामध्ये हळद घालायची आहे अर्धा चमचा. हळद तुम्ही जे कांदा फ्राय करतो तेव्हा घातली तरी चालेल किंवा पाण्यात घातली तरी चालेल. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी 1-2 चिमूट आपल्याला इथे साखर घालायची आहे. साखर घालणं खूप गरजेचं आहे, ह्याने टेस्ट चटणीची अप्रतिम लागते. त्यानंतर अगदी थोडासा म्हणजे 1-2 ड्रॉप आपल्याला लिंबाचा रस घालायचा, जास्त इथे लिंबू पिळायचा नाही आहे. त्यानंतर चांगली अशी आपली जी चटणी आहे ती उकळायला द्यायची आहे. व्यवस्थित अशी 1-5 मिनटं उकळून द्यायची आहे. ही 5 मिनटं उकळेपर्यंत आपण इथे आपलं पीठ बघूया. पीठ पण इथे मस्त असं भिजलेलं आहे, जेणेकरून आपण ह्याच्या मस्त पुऱ्या बनवू शकतो. तुम्ही बघू शकता किती मस्त सॉफ्ट असं पीठ झालेलं आहे. आणि आता आपल्याला ह्याचे छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटून घ्यायचे आहे. आणि हे 5 मिनटं आपली चटणी उकळेपर्यंत आपण इथे पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे, किंवा तुम्ही डायरेक्ट लाटून तेलात घातल्या तरी तळल्या तरी काही हरकत नाही. हे बघा चटणी आपली मस्त अशी 5-10 मिनटं उकळली आहे. त्यानंतर आपण इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. बंद करून 1-2 मिनटं झाल्यानंतरच आपण फुटाण्याच्या पिठाची प्युरी केलेली आहे ती घालून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथपर्यंत जर तुम्ही रेसिपी बघितली असेल ना प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हे व्यवस्थित
सगळं मिक्स करून आपल्याला झाकण लावून 5 मिनिटं ठेवून द्यायचे आहे। हे बघा अशा प्रकारे ही चटणी रेडी झालेली आहे। ही कर्नाटकची स्पेशालिटी अशी आहे, तिकडे मॉर्निंगला नाश्त्याला हे बनवलं जातं, खूप छान अशी लागते ही। आणि तुम्ही बोलाल ही पातळच असते, जास्त घट्ट नाही बनवायची आहे। त्यानंतर आपल्याला इथे व्यवस्थित अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे। हे बघा किती मस्त अशा आपल्या पुऱ्या म्हणजे जे लाटल्या जातात, हे आपण पीठ जर व्यवस्थित भिजवलं ना तर पुऱ्या लाटायला काही प्रॉब्लेम येत नाही, फटाफट इथे पुऱ्या लाटून होतात। व्यवस्थित अशा गोल आकाराच्या आपल्याला पुऱ्या लाटायच्या आहे। एका बाजूला इथे आपल्याला तेल गरम करत ठेवायचं आहे। तेल अगदी गरम असं जास्त कडक गरम करायचं नाही, हलकंसं गरम करून झालं की ही पुरी लाटून आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे आणि अशी फिरवत आपल्याला व्यवस्थित पुरी लाटून घ्यायची आहे। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। हे बघा व्यवस्थित अशा पुऱ्या भाजून घ्यायच्या आहे, जेणेकरून आणि भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी म्हणजे मीडियम किंवा स्लो ठेवायची, फास्ट ठेवायची नाही, जेणेकरून आपल्या पुऱ्या ज्या आहे ना त्या अगदी अशा क्रिस्पी अशा होणार आहे। आणि हे अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला पुऱ्या भाजून घ्यायच्या आहे। आणि ह्या पुऱ्या आपल्याला गरम गरम जे आपण चटणी बनवली आहे त्याच्यासोबत सर्व करायची आहे। पण एक लक्षात ठेवायचे आहे, जे आपण फुटाण्याचं पीठ चटणीमध्ये म्हणजे जे उकळत्या पाण्यामध्ये घालणार आहे ते गॅस बंद होऊन 1-2 मिनिटांनंतरच घालायचे आहे। जर तुम्ही उकळत्या पाण्यामध्ये जर ते फुटाण्याचं पीठ घातलं तर ते जास्त घट्ट होईल आणि त्याचं पिठलं तयार होईल, त्यामुळे किंवा झुणकं तयार होईल। त्यामुळे आपल्याला हे गॅस बंद झाल्यावर हे पीठ घालायचं आहे। अगोदर घातलं तर ते खूप घट्ट होईल, त्यामुळे हे जी पुरी चटणीची जी टेस्ट आहे ती बिघडून जाणार आहे। म्हणून आपल्याला हे थंड झालं कीच घालायचं आहे आणि ह्याची टेस्ट खायला खूपच मस्त लागते। इथे आपल्या पुऱ्या पण तळून झालेल्या आहे, बघा तुम्ही बघू शकता मस्त अशा क्रिस्पी अशा पुऱ्या झालेल्या आहे। ह्या बाहेरून क्रिस्पी लागतात आणि आतून अशा मस्त सॉफ्ट अशा होतात। आणि पुरी लाटताना एक लक्षात ठेवायचं आहे, अगदी पातळ अशी पुरी लाटायची नाही आहे, थोडीशी हलकीशी जाडसर ठेवायची आहे, जास्त पण जाड नाही। जसे की आपण छोले भटोरेला जेव्हा पुरी लाटतो एवढी जाडी नाही ठेवायची, हलकीशी जाडी ठेवायची, जास्त जाडी नाही, जेणेकरून ते फुगणार पण, बाहेरून क्रिस्पी पण होणार आणि आतून सॉफ्ट पण होणार। आणि अशा प्रकारे आपला संडे स्पेशलचा नाश्ता मी बनवलेला होता। खूप छान असा हा संडेचा बेत झालेला होता आणि ही रेसिपी स्पेशली मी नवऱ्यासाठी बनवलेली होती। त्यांना ही पुरी चटणी खूप आवडते आणि ही कर्नाटकची स्पेशालिटी आहे, खूप मस्त अशी झालेली होती, तुम्ही नक्की करून बघा। हे बघा किती छान लागते ही पुरी चटणी। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। थँक्यू।